मुंबईत मातोश्री बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लावण्यात आलेल्या फलकाकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातंय। एका कवितेच्या माध्यमातून शिवसैनिकांना पुन्हा लढण्याचं बळ देणारा संदेश दिला गेलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यामुळे महाविकास आघाडीतले तिन्ही प्रमुख पक्ष हे आत्मचिंतन करत असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष यांनी मातोश्री समोर एक होर्डिंग्ज लावलेला आहे। त्या होर्डिंग्जमधून शिवसैनिकांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न हा केलेला दिसतोय। उद्धव ठाकरे यांचं छायाचित्र असलेला आणि लढता लढता हरलो तरी हारल्याची मला खंत नाही, लढा माझा महाराष्ट्रासाठी, लढाईला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी, जय महाराष्ट्र अशा प्रकारचा एक संदेश देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे पक्षाकडून होताना दिसून येतोय। कारण जरी विधानसभा निवडणुकीमध्ये हार पत्करली असली तरी येणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत आणि त्यासाठी शिवसैनिकांना एक प्रकारचा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न हा करणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येतोय। याच चौकामध्ये मातोश्रीच्या आणखी एक दुसरा फलक एक लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे महायुतीच्या विजयाचे शिल्पकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन। त्यामुळं एकीकडं विजयाचं शिल्पकार म्हणून एकनाथ शिंदे यांना ओळखलं जात आहे, तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना एक आत्मविश्वास देण्यासाठीचा प्रयत्न म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं हा दुसरा फलक लावला गेलेला आहे, ज्या माध्यमातून उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना एक आत्मविश्वास देत आहेत पुन्हा लढाई करण्यासाठी, पुन्हा जिंकण्यासाठी, पुन्हा तयारी करण्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।